गोलंदाजाच्या ट्रॉफीज देखील नंदकुमार मारुतीची लाड साहेबांच्या माध्यमातून या स्पॉन्सर करण्यात आले आहेत. मालिका वीर, त्यानंतर उत्कृष्ट यष्टीरक्षक, षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक, मैदानाचा राजा या संपूर्ण ट्रॉफीज नंदकुमार मारुतीची लाड यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलेत. मॅचला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू अव्वंतर आलाय. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं या सर्व मान्यवरांचं, या ज्यांनी आम्हाला मदत केली या आयोजनासाठी, ही स्पर्धा खऱ्या अर्थानं उभारण्यासाठी, त्या सर्व गोड गुणान मान्यवरांचं सहर्ष आणि मनपूर्वक या दैवली प्रीमियर लीग मध्ये करूया सहर्ष स्वागत. मॅचला सुरुवात झाली आहे आणि इथे मात्र मोठा फटका. पहिला चेंडू आला अव्वांतर आणि दुसऱ्या चेंडूवरती आलाय दर्जेदार क्वालिटी दर्शवणारा हेमंत गुरवच्या बॅट मधून हा षटकार. षटकार आलाय आणि या षटकारानं आपण पाहतोय आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी जे पिण्याचे पाण्याचे जार देण्यात आले ते शिंदेच कॉर्नरचे प्रोप्रायटर परागजी शिंदे यांच्याकडून, त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. हा चांगला चेंडू, हा चांगला चेंडू कमबॅक केलं गोलंदाजांना. षटकार आला, त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू फेकला गेला ऋषिकेशच्या माध्यमातून. पहिलं षटक फेकण्यासाठी आलाय ऋषिकेश. पहिला अव्वंतर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, त्यानंतर एक षटकार, त्यानंतर हा निर्धाव चेंडू. 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आजच्या दिवसातील आपण पाहतोय 5वी मॅच अनुष्का 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये शरद भाऊ फाउंडेशन. आकुल टप्प्याचा चेंडू, त्याला मात्र पुल केलाय, पुल ठरलाय सक्सेसफुल, पॉवरफुल, येतोय षटकार. दुसरा षटक घेऊन आला इमाम, या टीमचा कॅप्टन. पहिला चेंडू निर्धाव आला, बाला स्ट्रायकिंग एंड वरती आहे. अगदी 6 चेंडू मात्र प्रतीक्षा करावी लागली होती स्ट्राईक वरती येण्यासाठी आणि 7व्या चेंडूवरती स्ट्राईक मिळाल्यानंतर डॉट बॉल खेळून काढला बालानं. हा मोठा फटका कन्वर्ट करायचा होता, टायमिंग प्रॉपर नाहीये, क्षेत्ररक्षक अगदी दूरवरून आले होते. तोपर्यंत चेंडू अगदी नो मॅन्स लँड मध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. एकच धाव या चेंडूवरती. 27 धावा धाव फलकावरती 5वी मॅच आजच्या दिवसभरामधील आपल्याला पाहायला मिळतीये. आमचे साथी स्कोरर रोहित पवार, आमचे 24 लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम या स्पर्धेला लाईव्ह कव्हरेज करते. त्यांचे सीईओ राज पाटील आज ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये. आणि हा फटका प्रॉपर टायमिंग, चेंडू चाललाय टाटा बाय बाय सीमा रेषेच्या पलीकडे, षटकार. तेहतीस धावा धाव फलकावरती. चला हेमंत गुरवची जर का 50 आली तर मात्र विकी गुंजाल यांच्याकडनं 500 आणि शाबुद्दीन शेख यांच्याकडनं 500. रेहान 8 बॉल 8 चेंडू 30 धाब्यांवरती वैयक्तिक बॅटिंग करतायत आणि ह्या 2 धावा म्हणजे 9 चेंडू आणि 32 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय हेमंत गुरव. त्याच्या अर्धशतकी खेळीसाठी विकी गुंजालकडनं 500 तर रियान शेख याच्याकडनं 500. हे खऱ्या अर्थानं प्रेम आहे हेमंत गुरववरचं. चांगला चेंडू
थोडासा शरीरापासून दूरवरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. 10 चेंडू आणि 32 या धावसंख्येवरती वैयक्तिक इथून मात्र बॅटिंग करतोय हेमंत गुरव. शेवटची मॅच आहे. या मॅच मध्ये विजय हवा आहे. त्यासाठी मात्र कॅप्टन स्वतः मात्र या मैदानामध्ये चांगली कामगिरी करतोय. आतापर्यंत कमालीची बॅटिंग त्याची आपल्याला पाहायला मिळतीये. हा फुलटॉस ऑन साईडला. एकच धाव. 36 धावा धावफलकावरती. दुसरं षटक खऱ्या अर्थाने इथं समाप्त झालंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग, चांगला स्टार्ट आपल्या टीमला मिळून देत असताना अनुष्का 11 टीमचे हे दोन्ही सलामीची फलंदाज हेमंत गुरव आणि बाला. छत्तीस धावा धावफलकावरती. 11 चेंडू आणि वैयक्तिक 33 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय हेमंत गुरव, या टीमचा कॅप्टन. आणि समोर आपण पाहतोय रिषभ लाड आलाय गोलंदाजीसाठी. हा चांगला फटका स्लॉट मध्ये होता आणि त्याला पाठवलंय प्लॉट मध्ये. आणखीन एक षटकार येतोय हेमंत गुरवच्या बॅट मधून. चव्वेचाळीस 42 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग साकारतोय, आक्रमक बॅटिंग. कॅप्टन इनिंग मैदानामध्ये. 12 चेंडू आणि 39 धावसंख्येवरती आता बॅटिंग करतोय हेमंत गुरव. यावेळी चांगला चेंडू, निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 39 या धावसंख्येवरती वैयक्तिक बॅटिंग करतोय. आपण पाहतोय हेमंत गुरव. त्याच्यासाठी पारितोषिक आहे विकी गुंजाल यांच्याकडनं 500, तर रेहान शेख यांच्याकडनं देखील 500. अर्धशतकाच्या अगदी समीप येऊन ठेपलाय. अर्धशतक इथून कंप्लीट होणार का? इथे मात्र अगदी आपण पाहतोय गलीमधून चेंडूला काढले. थोडंसं फंबल पाहायला मिळालं. फ्लाइंग स्लिपला चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड फुल फास्ट आहे या मैदानाची. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय आणखीन एक चौकार. 46 धावा धावफलकावरती या चौकाराच्या साह्यानं. 14 चेंडू आणि 43 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय हेमंत गुरव. आक्रमक बॅटिंग कॅप्टन इनिंग मैदानामध्ये साकारतोय. थोडासा थकवा जाणवतोय, कारण की आता आपण पाहतोय बरंच क्रिकेटची सेवा देखील या खेळाडूने केली आहे. 40+, 40+. हा चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा अंगावरती येणारा चेंडू आतल्या बाजूनं त्याला फक्त हलक्या हातानं स्केअर केलाय. एक चिकी सिंगल इथून मात्र कंप्लीट झाली आहे. 47 धावा धावफलकावरती. 15 चेंडू 44 धावा. या स्पर्धेतील दहिवली प्रीमियर लीग 2024 मधील दुसरा अर्धशतक, तिसरा अर्धशतक येणार का हेमंत गुरवच्या बॅट मधून? याच्याकडे देखील तमाम क्रिकेट रसिकांचं लक्ष लागून राहिलंय. कमालीची बॅटिंग. हा फुलटॉस फाईन लेगला. क्षेत्र खाली आहे. चेंडू चाललाय गरगळत. नो बॉल. अंपायर सिग्नल नो बॉल. चला, काय दुखापत झाली आहे का मैदानामध्ये लगेच दाखल व्हा.
सर या चेंडूवरती रन्स किती असतील? 1+1, नो +1. ओके, नो +1. 2 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जातील. धावफलक जाऊन पोहोचलाय 49. 15 चेंडू आणि 44 या धावसंख्येवरती वैयक्तिक बॅटिंग करतो हेमंत गुरव. तो स्ट्रायकिंग एंड वरती आहे. आता मात्र षटकार लगावून आपलं अर्धशतक इथून मात्र कंप्लीट करणार का? हा फुलटॉस आणि त्याच्यावरती आलाय हा दर्जेदार आणि इथे मात्र अर्धशतक कंप्लीट करतोय हेमंत गुरव आणि इथून मात्र 50 कंप्लीट झाली आहे आणि बॅट उंचवत अगदी प्रेक्षकांचं अभिवादन मात्र स्वीकारतायत. यांची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. कमालीची बॅटिंग. 40+ चे खेळाडू राजूजी सुर्वे आमच्या इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील इथे या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. हा षटकार आलाय आणि इथे मात्र अर्धशतक कंप्लीट झालंय हेमंत गुरवचं. संघाची झालेली एकंदरीत धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 55 आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळत आहे विकी गुंजाल आणि रियान शेख यांच्याकडून. पंचावन्न धावफलकावरती आपण पाहतोय शेवटची मॅच खऱ्या अर्थानं अनुष्का 11 या टीमची आपल्याला पाहायला मिळते. 16 चेंडू आणि 50 धावा. आणखीन एक फुलटास पुढे सरसावत. आणखीन एक दर्जेदार षटकार. 61 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत आणि वैयक्तिक 17 चेंडू आणि 56 धावांची खेळी इथून मात्र साकारतोय नाबाद हेमंत गुरव. इथून मात्र दाखवतोय अजूनही मी बॅटिंग करू शकतो. अजूनही मी म्हातारा झालेला नाहीये. तर आता हेमंत गुरव यांच्यासाठी पारितोषिक आलंय. आता अर्धशतक कंप्लीट झालं. आता शतक जर का इथून कंप्लीट झालं तर अनुष्का 11 टीमचे पुरस्कर्ते आलोक आदक यांच्याकडून 2000 तर आमचे विठ्ठलजी झुंजाराव यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज म्हणजे एकंदरीत 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल शतक जर का इथून कंप्लीट झालं तर. अठरा चेंडू आणि 61 धावा धावफलकावरती. दांडी गुल.
चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट आली. बाला बात्रा इथून परततोय, जो सलामीला गेला होता. खऱ्या अर्थानं चांगली पार्टनरशिप दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळत होती, परंतु थोडंसं थकवा कुठेतरी जाणवला गेला, थोडंसं इंजर्ड झाला आणि मैदानाच्या बाहेर आलाय. इमामनं मात्र ही महत्त्वपूर्ण विकेट मिळवली गेली. चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय सौरभ, तिसऱ्या क्रमांकाचा हा फलंदाज. परंतु समोर आपण पाहतोय तेवढाच ताकदीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय इमाम, शरद भाऊ फाउंडेशन या टीम कडून. आणि इथे मात्र आपण पाहतोय अनुष्का 11 टीमचा मॅक्सवेल. हा फटका स्लॉट मध्ये पाठवलाय, प्लॉट मध्ये आणखीन एक दर्जेदार षटकार. आज खऱ्या अर्थाने शतक साठी 2000 रुपयाचे कॅश प्राइज आहे अनुष्का 11 या टीम कडून. या टीमचे पुरस्कर्ते आलोक आदक यांच्याकडून शतक साठी 2000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. हेमंत गुरव याच्यासाठी हा षटकार आला आणि या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 67. 18 चेंडू आणि 62 धाब्यांवरती मात्र बॅटिंग करतोय हेमंत गुरव. आणखीन एक मोठा फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आणि ते मात्र जीवदान. आज नशिबाचं कौल आहेत खऱ्या अर्थानं हेमंत गुरवच्या बाजूनं. झेल इथून मात्र ड्रॉप झालाय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचले 69. 19 चेंडू 64 धावा. शतक इथून कंप्लीट होणार का? या स्पर्धेतील पहिलं शतकवीर. ऑन साइडला जबरदस्त फटका अलॉंग द कार्पेट. एकच धाव. 70 धावा धाव फलकावरती टीमच्या आपल्याला पाहायला मिळते. अनुष्का 11 फुलटा चेंडू ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट डीप स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळतीये. सुरेख रन इन द बिटवीन विकेट. अगदी सलामीला गेला हेमंत गुरव, परंतु अजूनही आपण पाहतो मैदानामध्ये कमालीची बॅटिंग त्याची आपल्याला पाहायला मिळाली. 4 षटकांचा षटक क्रमांक 14 देखील समाप्त झाले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहते धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 72. वैयक्तिक 20 चेंडू आणि 65 धावसंख्येवरती खेळतोय हेमंत गुरव. या शेवटच्या षटकामध्ये शतक कंप्लीट होईल का? अनुष्का 11 या टीमचे पुरस्कर्ते आपण पाहतोय आलोक आदक यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज. तर 65 आणि पुनश्च शतक जर का कंप्लीट झालं तर रियान शेख यांच्याकडनं देखील पुनश्च 500 असतील शतकासाठी देखील. आणि
आणि इथे मात्र बाद होतोय हेमंत गुरव. चांगली इनिंग खऱ्या अर्थानं त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अगदी 21 चेंडू आणि 65 धाब्यांची इनिंग, ज्याच्या माध्यमातून अगदी कॅप्टन इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. स्टार्ट आपल्या टीमसाठी चांगला मिळवून दिला. संघाची झालेली एकंदरीत धावसंख्या आपण पाहतोय 72. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. आता इथून मात्र चांगली कामगिरी या दोन फलंदाजांना मात्र करावी लागेल. त्यांच्यासाठी अगदी टाळ्यांचा कडकडाट, त्यांचं हे प्रेम खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतंय. आणखीन एक चांगला चेंडू शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी साकारते खऱ्या अर्थानं सागर. पहिल्या 4 षटकांमध्ये धावा खऱ्या अर्थानं आल्या होत्या. आता मात्र शेवटच्या षटकामध्ये त्या धावांना रोख लावण्याचं काम खऱ्या अर्थानं करतोय. स्लॉगरच्या षटकामध्ये आतापर्यंत चांगली बॅट्समनला इथून मात्र बाद केलंय हेमंत गुरवला. त्यानंतर मात्र डॉट बॉल ऑन साईडला हा फटका सजवलाय मंदार आणि आपण पाहतोय अविनाश. ऑन साईडला हा फटका सजवलाय, जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय षटकार, अविनाशच्या बॅट मधून हा षटकार आलाय आणि या षटकारानं आपण पाहतोय धावसंख्या आता जाऊन पोहोचती 80. 80 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल धाव कंप्लीट केली आहे. 81 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हा देखील चांगला फटका अलॉंग द कार्पेट वाइडिश लॉंग ऑनला. एक सिंगल कंप्लीट झाली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट होती. धाव संख्या जाऊन पोहोचली 83. 83 धावा धाव फलकावरती आपण पाहताय. आता इथून आपण पाहताय शरद भाऊ फाउंडेशन या टीमला विजयासाठी हव्यात तर 84 धावा. 84 धाव्यांचं भलं मोठं आव्हान आता खऱ्या अर्थानं सेट केलं गेलंय अनुष्का 11 या टीम कडून. येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये आता या धावसंख्येचा कशा प्रकारे पाठलाग केला जाईल. चला नेक्स्ट मॅच खोत धाबा 11 आणि लौकिक 11 दोन्ही टीमचे कर्णधार टॉस साठी या. विकी गुंजाल लौकिक टीमचे कर्णधार आणि खोत धाबा 11 टीमचे पियुष टॉस साठी यायचंय. आमचे सन्माननीय सचिनजी मनवे साहेबांच्या शुभ हस्ते दोन्ही टीम मध्ये टॉस केला जातोय. खोत धाबा 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय लौकिक 11. टॉस जिंकलाय खोत धाबा 11 टीमनं. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जशी ही मॅच संपेल लगेच मैदानामध्ये एंटर व्हायचंय खोत धाबा 11.
पहिल्याच चेंडूवरती पहिली विकेट, गोल्डन विकेट. गोल्डन डकचा शिकार खऱ्या अर्थानं आपण पाहतोय फलंदाज दर्शन. चौऱ्याऐंशी धावांचं पाठलाग करायचं भलं मोठं आव्हान आहे. इथून मात्र चांगली फलंदाजी होणं खूप अपेक्षित असेल. परंतु पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवतोय अजय गुंजाल. पहिलं षटक खऱ्या अर्थानं त्याच्यावरती जबाबदारी सोपवली आहे. आणि इथे मात्र स्लॉट मध्ये आहे आणि त्याला मात्र पाठवलंय प्लॉट मध्ये. ओव्हर द बॉलर हेड इमामच्या बॅट मधून आलाय हा दर्जेदार षटकार. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर मात्र आक्रमण स्वीकारलंय या टीमचा कॅप्टन आपण पाहतोय शरद भाऊ फाउंडेशन टीमचा. इमामच्या बॅट मधून षटकार आला. आणखीन एक फटका, बॅक टू बॅक दुसरा. जरी या धावा जास्त असतील तरी देखील आम्ही या धाब्यांचा पाठलाग करू शकतो हे दर्शवतोय आता मात्र या टीमचा कॅप्टन, ज्यानं लगातारचे 2 षटकार आता मात्र लगावलेत. आणि धावसंख्या जर पाहायला गेलो तर जाऊन पोहोचली आहे ती 12 वरती. चांगली बॅटिंग, हा चांगला फटका, यावेळी कव्हर ड्राईव्ह, पुस्तकी फटका, अगदी गुडघे टेकून हा फटका सजवला. चौकार येतोय.
2 षटकार त्यानंतर चौकार खऱ्या अर्थानं जबाबदारी दिली होती अजय गुंजालवरती पहिले षटक हाताळण्याची, परंतु या जबाबदारीला थोडीशी खराब कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. अगदी सातत्यपूर्वक उल्लेख केला जातोय अजय गुंजाल एक चांगला गोलंदाज आहे, परंतु या प्रीमियर लीग मध्ये अजूनपर्यंत त्याला अगदी मोठा फटकेच फक्त आपण पाहायला मिळतात. आणखीन एक षटकार आलाय, 2 षटकार त्यानंतर एक चौकार आणि आणखीन एक षटकार येतोय इमामच्या बाट मधून. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22 वरती. जशी सुरुवात आपण पाहतोय केली होती हेमंत गुरवनं, तशी सुरुवात त्याचीच पुनरावृत्ती दुसऱ्या सत्रामध्ये इमामच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचली 28. 28 धावा. अप्रतिम बॅटिंग पहिल्या षटकामध्ये. चांगला स्टार्ट आपल्या टीमला मिळवून देत असताना 84 धावांचा पाठलाग करायचा आणि त्यासाठी मात्र कॅप्टन आता मात्र या धावसंख्येचा पाठलाग करत असताना चांगली इनिंग मात्र मैदानामध्ये साकारतोय. येणारे 24 चेंडू आणि 56 धावसंख्येची गरज आहे. मॅचला अगदी खुलं केलं पहिल्या ओव्हरमध्ये. फलंदाज भावेश इमाम या फलंदाजानं तब्बल 4 6 आणि 1 4च्या साह्यानं चांगले बॅटिंग त्यांना मैदानाच्या आतमध्ये केली आहे. स्पर्धेसाठी आपण पाहतोय की दहिवली प्रीमियर लीग साठी ज्या ज्या दात्याने मित्रांनो आर्थिक स्वरूपात मदत केली आहे किंवा वस्तुरूपी स्वरूपात मदत, त्या सर्वांचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. निलदेताई नगरसेविका, त्यानंतर मातोश्री हॉस्पिटल, ऋषभ लाड, सुनील अप्पा सोनावणे, सुनील लाड, रामभाऊ गायकवाड, श्रीदत्त हॉस्पिटल, संतोष मते, नितीन सावंत, त्यानंतर नंदकुमार लाड, किशोर भाऊ शितोळे, डॉक्टर निलेश मात्रे, न्यू भवानी स्वीट, विलास सरोते, डॉक्टर हिवाळे, सोहम कटारे, तदनंतर सिद्धेश खानविलकर, सर पंचांकडे या ठिकाणी सूचना येते. एक प्लेअर शॉर्ट असल्या कारणाने 4 प्लेयर दोन्ही बाजूने राहतील आणि एक प्लेअर शॉर्ट राहील सर्कलच्या प्रतिबंधाबाहेर. परंतु हा पुन्हा एकदा चांगला फटका हवेमध्ये, झेलला कॅरी केलं जाईल का, परंतु चेंडू हातामधून निसटतोय. झेल मिसफिल्ड या ठिकाणी पाहायला मिळते. झेल ड्रॉप होतोय आणि 2 धावा या चेंडूवर ते मिळतात आणि या 2 धाबेच्या बरोबरीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 30 या धावसंख्येवरती. धावसंख्येचा पाठलाग करायचा होता 84. 83 धावा जमवल्या बॅटिंग करत असताना टीम अनुष्का 11 टीमनं. परंतु शरद भाऊ फाउंडेशन
यांनी खऱ्या अर्थाने या धावसंख्येचं पाठलाग करत असताना सुरुवात चांगली केली आहे. पुन्हा एकदा चांगला फटका कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. वन टप्पा टू टप्प्या अखेर चेंडूला चांगलं फील्ड केलं जात आहे. चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी मिळत आहेत 2 धावा आणि या 2 धावेच्या बरोबरीने एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 32 या धावसंख्येवरती. प्रसाद दादा डेरबनकर, तदनंतर न्यू भारत हार्डवेअर, सुभाष भाऊ घारे, संजय सुधाभाऊ घारे, तदनंतर संजय मोहिते, नैनेश अशोक दिगे. पुन्हा एकदा चांगला स्लॉट मध्ये त्याला प्लॉट मध्ये पाठवलंय. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. तदनंतर सौरभ दाबणे, भाई जाधव, स्वप्नील लाड, जय मल्हार चिकन, ईश्वर लाड, गणेश पानशॉप, ममता किराणा स्टोर आणि भिका मुंडे या सर्व गोडगुणी दात्यांचा मी मनाच्या अंतःकरणापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कारण की त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला आर्थिक स्वरूपात मदत लाभली आहे. आक्रमण केलं जात आहे गोलंदाज हेमंत या गोलंदाजावरती. चांगला फटका ऑनसाइड रिजन मध्ये एकच धाव या चेंडूवरती मिळाली जाते आणि एका धाबेच्या बरोबरीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 39 या धावसंख्येवरती. 83 धावा पहिल्या सत्रामध्ये जमवल्या होत्या अनुष्का 11 टीमनं आणि असं वाटलं होतं की या धावा अगदी जास्त असतील शरद भाऊ फाउंडेशन टीमला. आणि 65 धाव्यांची स्फोटक इनिंग साकार केली होती हेमंत जो गोलंदाजी करतोय. परंतु त्याच्यावरती कडे प्रहार करतायत फलंदाज. हा चेंडू लोअर पुलटस होता, आक्रमण करता आलं पाहिजे होतं, परंतु बॅट बॉलचा कोणताही संपर्क या ठिकाणी झाला नाही आणि हा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल पाहायला मिळतोय. अजून एक निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळतीये. या अगोदरच्या चेंडूवरती सिंगल आणि यांनी पुढच्या 3 चेंडूवरती कमबॅक केलं ते गोलंदाज हेमंत या गोलंदाजानं. बिनबाद 39 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये. एक फलंदाज बाद केलाय, दर्शनला परतीचा प्रवास करावा लागला, परंतु तदनंतर बाबेश आणि इमाम चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं संपुष्ट देत आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या तब्बल 28 धावा, या ओव्हरमध्ये आल्या 11 धावा आणि एकूणच 39 धावा. 84 धावसंख्येचा पाठलाग करत असताना ज्या लक्ष्याला तुम्हाला सामोरी जायचं होतं ना, ज्या टार्गेटला तुम्हाला सामोरी जायचं होतं, त्याची सुरुवात या ठिकाणी दमदार पाहायला मिळते. 39 धावा, अध्यापक धाव फलकावरती देणारे 18 चेंडू आणि अजूनही विजयासाठी गरज आहे 45 धाब्यांची. 2 ओव्हरमध्ये 39 धावा कुठून काढल्यात, येणाऱ्या 18 बॉलमध्ये 45 धावा जास्त नसतील बॅटिंग करणाऱ्या शरद भाऊ फाउंडेशन टीमला. या ठिकाणी एलईडी टीव्ही सर्वोत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीजसाठी आम्हाला स्पॉन्सर केली आहे ते दिलीप शंकर शिंदे, त्यांचा देखील आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. त्यानंतर सायकल आम्हाला या ठिकाणी वस्तुरूपी स्वरूपात मदत केली आहे
ती सुनील अप्पा सोनावणे त्यांचा देखील मनाच्या अंतकणापार बेस्ट बॉलर आणि बेस्ट बाट्समनसाठी ही सायकल, दुसरी सायकल आम्हाला आयुष सुनील लाड यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आली आहे. त्यांचा देखील आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. सामनावीरच्या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर करण्यात आले ते हर्षल नंदकुमार मोरे, त्यांचा देखील आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. त्यानंतर सन्मान चिन्ह आम्हाला स्पॉन्सर केले ते सुदेश रमेश देवगरे, त्यांचा देखील मनपूर्वक आभार. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केली ते नंदकुमार मारुती लाड यांच्याकडून. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. टॅपिंग क्रिकेट, एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल. कव्हरवरती क्षेत्ररक्षक आहे, त्यांना झेलला कॅरी केला आणि चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी मिळते सिंगल. आणि सिंगलच्या बरोबरीनं 40 धाव आहेत त्या धावफलकावरती. चांगला मोठा फटका फलंदाज इमामच्या बॅट मधून आज षटकार पाहायला मिळते आणि षटकाराच्या बरोबरीने एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 46 या धावसंख्येवरती. का आक्रमण करतोय हा फलंदाज, अगदी डोळ्याचे पारणे भेटणारे फटके त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतात. प्रत्येक चेंडूवरती तो आक्रमण जरूर करतोय, परंतु फटके देखील तसे त्याचे बघण्याजोग पाहायला मिळतात. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक येतोय विलोपनीय षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 52 या धावसंख्येवरती. एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 52 या धावसंख्येवरती. सुरुवात दमदार करतोय इमाम हा फलंदाज. येणार शेवटचे 15 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा चांगला फटका, पुन्हा एकदा आक्रमण, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक येतोय बिग 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 हिट षटकार. षटकार येतोय आणि षटकाराच्या बरोबरीने एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 58 या धावसंख्येवरती. 9 चेंडू आणि 46 धावांची स्फोटक इनिंग साकार करतोय तो फलंदाज इमाम. त्या इमामसाठी खऱ्या अर्थाने टाळ्या झाल्या पाहिजेत. जबरदस्त कामगिरी, आपल्यातून फलंदाजी. 84 धावा जरी जास्त असल्या या मैदानावरती तरी त्या धावसंख्येचा पाठलाग आम्ही करू शकतो, याचं ज्वलंत उदाहरण तो मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. पुन्हा एकदा चांगला फटका, कव्हरच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये जातोय. 1 टप्प्या अखेर बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रिकेट मधील मित्रमंडळ पुस्तकी फटक्याचा उपयोग फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतोय इमाम आणि त्याच्या बॅट मधून आज चौकार येतोय. चौकाराच्या बरोबरीने एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल पुन्हा एकदा चांगला फटका, फटका फसला हवेमध्ये. जेल जर घेतलं तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा परतेल. आणि हेमंतनं स्वतः मित्रमंडळ संघाचा कॅप्टन चेंडूच्या खाली गेला, जेलला कॅरी केलं आणि हादरा मिळतोय दुसरा तो बॅटिंग करणाऱ्या शरद भाऊ लाड फाउंडेशन टीमला. आता शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक असतील ते 12 आणि विजयासाठी गरज आहे ती 22 धावेंची. 12 चेंडू 22 धाव संख्येची गरज आहे. आणि बॅट वरती करा इमाम, बॅट वरती करा. अर्धशतकीय खेळी त्यांनी या ठिकाणी साकार केली आणि जबरदस्त फलंदाजी त्याची आपण या ठिकाणी पाहिली. परंतु त्याला मॅच फिनिश करून बाहेर यायचं होतं आणि इमामनं जबरदस्त फलंदाजी करत या ठिकाणी त्याला मैदान सोडावं लागते. 50 धावा त्यांनी वैयक्तिक कोट्यामध्ये जमवल्या आणि चांगली बॅटिंग त्याची आपण या ठिकाणी पाहतोय. चेंडूला फेस केलं त्यांनी. 11 बॉलमध्ये फास्टेड 50 आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. 50 धावा त्यांना जमवल्या. या अगोदरच्या इनिंग मध्ये 21 बॉलमध्ये 65 धावा जमवल्या होत्या. हेमंत या फलंदाजांना एक लेजंड प्लेअर आहेत आणि त्यांनी चांगलं आक्रमण केलं होतं. परंतु जुनं ते सोनं असं म्हटलं जातं, परंतु जिगरबाज युवा खेळाडूंचा खेळ देखील चांगला भरत आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. इमामनं तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं आणि त्या 62 धाब्यांचं रेकॉर्ड त्याला तोडायचं होतं. 50 धावा त्याने जरूर जमवल्या, परंतु तो स्वतःवरती नाखुश आहे आणि जो फटका त्याने खेचला तो मिस टायमिंग स्ट्रोक होता. एलिव्हेशन नव्हतं त्या फटक्यामध्ये आणि त्याला विकेट स्वतःची गमावावी लागली. आता अजूनही येणार शेवटचे 12 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे. हेमंत या मॅच मधील दवा आणि दुवा आहे. हेमंतनं जर हे षटक जर चांगलं टाकलं तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करेल
तो अनुष्का 11 संघ. गोलंदाज तयार आणि दांडी गुल केली जाते. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली जाते. सेलिब्रेशन पाहायला मिळालं हेमंत कडून आणि अजून एक आदरा मिळतोय तो बॅटिंग करणाऱ्या शरद भाऊ लाड फाउंडेशन टीमला. शेवटचे आता निर्णायकारक चेंडू शिल्लक असतील ते 11 आणि विजयासाठी गरज आहे ती 22 धाब्यांची. या 22 धाब्यानं जर वाचवायचं असेल ना तर हेमंतला प्रत्येक चेंडू हा विचारपूर्वक टाकावा लागेल. त्यांच्यामध्ये मित्र म्हणजे त्यांच्या भात्यामध्ये असलेल्या चेंडूची पैकी त्यांना या ठिकाणी करावे लागेल. परंतु त्यांच्या विरोधात ऑन स्ट्राईक वरती फलंदाज आहे दिनेश. त्याला त्याच्या भात्यातील फटके या ठिकाणी खेळावे लागतील. स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता त्याला या मैदानावरती स्पष्ट करावी लागेल. हेमंत एक अनुभवी खेळाडू आहे, जुना खेळाडू आहे, त्याला अनुभव आहे क्रिकेटचा प्रचंड आणि तोच अनुभव पाठीशी घेताना पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईटच्या बरोबरीने एकूणच फलक जाऊन पोचेल तर 53 या धाबसंख्येवरती 63 या धाबसंख्येवरती क्षमा असावी. आता शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक असतील ते 11 आणि 21 धाबसंख्येची गरज आहे. गोलंदाज तयार हेमंत. पुन्हा एकदा चांगला फटका वाईटिश लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या दिशेने चेंडूला वाटचाल केली. डीप मिड विकेट वरती चेंडूला चांगलं फील्ड केलं जात आहे आणि सिंगलला या ठिकाणी डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि 2 धावा या चेंडूवरती मिळतील. 2 धाबेच्या बरोबरीने एकूणच फलक जाऊन पोहोचेल ते 65 धाव फलकावरती धावा जॉईन केले जात आहेत. आता शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक असतील ते 10 आणि 19 धावसंख्येची गरज आहे. 19 धावसंख्येची अजूनही विजयासाठी गरज. गोलंदाज हेमंत पुन्हा एकदा तयार आहे. अनुभवचं गाठोड कांद्यावरती घेऊन चांगली कामगिरी तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. अचूक टप्प्याची गोलंदाजी तो करतोय आणि तदनंतर हा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल. आता थोडंसं दडपण वाढेल जसं मित्र म्हणेन धाबान आणि चेंडूंमध्ये अंतर कमी करता येईल फलंदाजांना तितकं चांगलं असेल बॅटिंग करणाऱ्या शरद भाऊ लाड फाउंडेशन टीमला. परंतु त्यांच्या विरोधात जर जास्तीत जास्त चेंडू जर डॉट बॉल आले निर्धाव आले तर तसं दडपण वाढेल बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. प्रणव पाटील आमचे फार जवळचे मित्र आहेत. त्यांची सुटका झाली कॅमेरावरून परंतु ते जेवणासाठी सुटका होती परंतु चांगले कॅमेरामन आहेत. तितके चांगले अपडेट देखील ते देतात. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत ते 9 आणि विजयासाठी गरज आहे ती 19 धाब्यांची. साहिल जाधव त्यांचं देखील आपण कौतुक केलं पाहिजे कारण की या स्पर्धेमध्ये ज्यावेळी आम्हाला भोजनासाठी जायचं असतं त्यावेळी आमच्या स्कोररला रिलेवर म्हणून ते येत आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका. छोटा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता त्यानं चेंडूला फील्ड केलं. एक धाव जरूर या प्रत्येक 6 आणि चौकारासाठी ऋषभ लाड या खेळाडूसाठी अजय दिघे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि जरूर या अगोदर आपण अजय दिघे यांची खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी पाहिली होती आणि त्या स्पर्धेचं नियोजन आणि आयोजन देखील त्याच दर्जाचं होतं आणि त्या स्पर्धेचे पुरस्कर्ते त्या स्पर्धेचे शिल्पकार अजय दिघे यांच्याकडून एक कॅश प्राइज या ठिकाणी लावण्यात आलंय ऋषभ लाडला. परंतु पहिला चेंडू तो या ठिकाणी डॉट बॉल खेळतोय आणि एकूणच या षटकातील 5 चेंडूचा खेळ संपलाय. जे अनुभव असतो ना क्रिकेटमध्ये अनुभव ते अनुभव खूप महत्वाचा असतं आणि तो अनुभवाची शिजोरी पाठीशी घेऊन चांगली कामगिरी या षटकामध्ये हेमंत या गोलंदाजांनी केली आहे. गोलंदाज हेमंत तयार आहे. डावखुऱ्याचा गोलंदाज पुन्हा एकदा हा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल पाहायला मिळतो. निर्धाव चेंडूची सांगता संपली असं वाटलं होतं की या मॅच मध्ये पूर्णपणे आवी ठरेल. 4 चेंडू या ठिकाणी डॉट बॉल टाकले, 3 चेंडू डॉट बॉल टाकले आणि एका चेंडूवरती विकेट आणि केवळ 4 धावा या ओव्हरमध्ये खर्ची केला त्या हेमंत या गोलंदाजानं आणि कमबॅक
करून दिलं या षटकामध्ये. जर इमामचं मी तर म्हणेन विकेट गमावली नसती ना इमामनं, 50 धाव संख्या त्यांनी जरूर जमवली. येणाऱ्या त्याच्या बॅटमधून आपण 12 बॉलमध्ये 50 धावा जरूर या मैदानावरती जमवताना पाहिलं आपण त्याला. परंतु त्याची ज्यावेळी विकेट गेली त्यावेळी एक वेगळं जल्लोष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. आणि हेमंत यांनी सांगितलं की जर इमामची विकेट आम्ही मिळवली तर तदनंतर धावा आम्ही करू देऊ शकत नाही, कारण की इतकी ताकदवर गोलंदाजी आमच्याकडे आहे. आणि त्यांच्या भात्यामधील असणारी चेंडूची पैकी त्यांनी केली आणि फलंदाजांना अगदी जकड निर्माण केली, बांधून ठेवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं. आणि धाव संख्येवरती जी लगाम टाकून ठेवली ना ती अद्यापक तरी सारखी आहे. आता शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक आहेत ते 6 आणि विजयासाठी गरज आहे ती 18 धाब्यांची. 6 चेंडूमध्ये 3 मोठे फटके या मॅच मध्ये विजय संपादित करून देतील शरद बाहू लाड फाउंडेशन टीमला. परंतु त्यांच्या विरोधात जर अनुष्का 11 टीमला या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर या 6 चेंडूमध्ये त्यांना 18 धाब्यांचा बचाव करावा लागेल. ट्वेंटी 4 लाईव्ह इव्हेंट्स यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेला कव्हर करण्यात आले. त्यांच्या टीमचं देखील आम्ही या ठिकाणी कौतुक करतोय. आम्हाला या प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केले ते संकेत जनार्दन बासे, त्यांचं देखील आपण या ठिकाणी आभार व्यक्त करू. तदनंतर प्रथम क्रमांक आम्हाला या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर केला आहे तो आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेबांच्या माध्यमातून. तदनंतर द्वितीय क्रमांक सिद्धेश सुरेश भाऊ कानविलकर यांच्याकडून आपल्याला स्पॉन्सर करण्यात आले. त्यानंतर तृतीय क्रमांक विजय अशोक जिनगरे साहेब यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आले. आणि चतुर्थ क्रमांक वैभव हर्षल सुरावकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्पॉन्सर करण्यात आले. आणि आम्हाला लागणारं संपूर्ण या स्पर्धेला पाणी, पिण्याचं पाणी जार ते पराग शिंदे कॉर्नर यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्पॉन्सर करण्यात आले. त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. पहिला चेंडू शरीराचा भेद घेणारा होता, पंचांकडे अपील आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. राजेश रमेश लाड यांचं देखील आम्ही मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो. त्यांची देखील आर्थिक स्वरूपात मदत या स्पर्धेसाठी लाभली आहे. या सर्व गोडगुणी दात्यांचं आम्ही या दहिवली प्रीमियर लीग 2024च्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार, हार्दिक हार्दिक स्वागत त्यांचं या स्पर्धेमध्ये करतोय. आणि आमचे विठ्ठल झुंजावराव यांचा डीजे आपण या ठिकाणी पाहतो आणि चांगली साऊंड क्लॅरिटी त्यांच्या माध्यमातून. आणि त्यांची गीतं देखील आपण सकाळपासून ऐकली. आघाडीच्या 2 सामन्यामध्ये ज्यावेळी आम्ही समालोचन करत होतो त्यावेळी त्यांनी अगदी आमच्या मनाला भावूक होतील अशी गाणी, आमच्या मनाला आवडतील अशी गीतं त्यांनी वाजवली. त्यांना देखील आपण धन्यवाद देऊ. आमचे ऑफिशियल पंच सध्या मित्र म्हणून भोजनासाठी गेलेत अविनाशजी टेंबे सर आणि दत्तात्रय कडव, दोन्ही सरांचा आपण आभार मानले पाहिजेत, कारण की खूप चांगली अंपायरिंग त्यांची या स्पर्धेमध्ये लाभली. पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा पाहायला मिळतोय. त्यानंतर 24 लाईव्ह इव्हेंटची आमची टीम विवेक पाटील असतील, राज पाटील, अमोल पाटील, प्रणव पाटील या सर्व टीमचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यांना देखील पुढील वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊ. त्यानंतर योगेश ढोले असतील नेवाळीचे, या विभागातील मित्र म्हणजे मराठीचे चांगले समालोचक. त्यानंतर स्वतः मी अजिंक्य भोट देखील आपलं मनपूर्वक आभार या स्पर्धेमध्ये करतोय. रोहित पवार जे रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य आहेत, ज्यांनी रायगड प्रीमियर लीग सारखी मोठी स्पर्धा देखील कव्हर केली आहे, त्यांच्याकडे मित्र म्हणजे स्कोरिंगचा बराचसा चांगला अनुभव आहे. आणि या स्पर्धेमध्ये जे बालादादा दनवी यांनी त्यांना आमंत्रित केलं ते अगदी त्यांच्या शब्दाला मान देऊन या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत. त्यानंतर विठ्ठल झुंजारराव यांचा डीजे आणि त्यांची साऊंड क्लॅरिटी, या अगोदर देखील आम्ही उल्लेख केलं की चांगली साऊंड क्लॅरिटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि मंडप डेकोरेटर्स आमचे नरेश मंडप डेकोरेटचे प्रोप्रायटर तमनाचे, त्यांचा देखील आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. चारी बाजूने आपण पाहतोय पताका, पोपटी पताका पाहायला मिळते. विकेट मिळण्याची शक्यता आणि फलंदाज या चेंडूवरती बाद होईल. या मॅचची आभा पूर्णपणे काढून टाकली हेमंत या गोलंदाजानं. त्याच्या ओव्हरमध्ये केवळ 4 धावा आल्या. आता शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक असतील ते 3 आणि विजयासाठी गरज आहे अजूनही 15 धाब्यांची. विजयासाठी अजूनही 15 धाब्यांची गरज आहे. ही मॅच अजूनही कोणी हारला नाही, अजूनही कोणी जिंकला नाही. नाही अनुष्का टीमच्या बाजूने हा सामना आहे, नाही त्यांच्या विरोधात खेळणारा शरद भाऊ लाड फाउंडेशन टीमच्या बाजूनं. जर या मॅच मध्ये जो संघर्ष करेल, संघर्ष केला खऱ्या अर्थाने हेमंत या गोलंदाजानं, परंतु त्या गोलंदाजाच्या विरोधात फलंदाजांनी जर संघर्ष केला जसा संघर्ष हेमंतनं केला तर या मॅच मध्ये विजय सुखकर असेल, तर सुखकर प्रवास असेल विजयाचा तो शरद भाऊ लाड फाउंडेशन टीमला.
हा फटका चांगला ऑन साइड रिजन मध्ये, वन टप्प्या अखेर बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओमकार सरांचा इशारा येतोय 4 धाब्यांचा आणि या चौकाराच्या बरोबरीनं या धाब्यांचा पाठलाग करत असताना आता शेवटचे 2 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे निर्णायकारक 2 चेंडू आणि आता 11 धावसंख्येची गरज आहे. या मॅच मध्ये जर 2 सिक्स आले तर या मॅच मध्ये विजय संपादित करेल आणि अजय दिघे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. हा पहिला फटका येतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आता शेवटचा 1 चेंडू आणि बिजासाठी गरज असेल ती 5 धाव्यांची. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. पुन्हा एकदा चांगला फटका आउट ऑफ दी पार. या मॅच मध्ये काय घडलं अगदीच आपल्याला माहिती होता की ही मॅच अगदी एकतर्फी होईल. अनुष्का 11 टीमच्या बाजूने हा सामना झुकला होता, परंतु क्रिकेटचं असं गणमंत्र आहे की ज्यावेळी असं म्हटलं जातं पल में राजा तो पल में भिकारी बना देने वाला. हा क्रिकेटचा खेळ आणि असा क्रिकेटचा खेळ मी तर म्हणेन की या मॅच मध्ये काय घडलं, चमत्कार घडला. आणि बॅक टू बॅक 1 चौकार 1 षटकार, बॅक टू बॅक आलेले 2 षटकार या मॅच मध्ये विजय संपादित करून दिलं. 1 चेंडू खऱ्या अर्थानं बरंच काही सांगून जातं या क्रिकेटमध्ये. शेवटच्या 3 चेंडू मध्ये गरज होती 15 धाब्यांची आणि जरूर 16 धावा केल्या. फलंदाज ऋषभ लाड या फलंदाजा स्वतःकडे त्याने स्थायिक का ठेवली ना, त्याने या मॅच मध्ये करून दाखवलं. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जाईल इमाम, ज्यानं 12-11 बॉल मध्ये 50 धावांची स्फोटक इनिंग साकार केली आणि या सामन्याचा तो मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरतोय. बाला धनवे यांना माहिती असेल क्रिकेटमध्ये किती पलटवार होतात, एक एक धाव किती महत्वाची असते आणि मिसफिल्ड किती मागणी ठरते. मी रोहित पवार यांना विनंती करतो का आपण तातडीने या ठिकाणी यायचंय. रोहित पवार आमचे स्कोरर, आपण तातडीने या ठिकाणी या, कारण की साहिल यांची मॅच आहे. रोहित पवार आपण या ठिकाणी या प्लीज. आणि अजय दिघे या अगोदर आपण या ठिकाणी स्पर्धा पाहिली होती, अगदी त्याच जोमाची ही दहिवली प्रीमियर लीग पाहायला मिळते. कर्जत मधील एक अव्वल दर्जाची स्पर्धा ज्यांनी ऑर्गनाईज केली होती ते अजय दिघे आणि त्यांच्या माध्यमातून पारितोषिक लावलं होतं ते ऋषभ लाड या फलंदाजाला. ते पारितोषिक देखील या ठिकाणी ते जमा करतायत. लगेच आपण या ठिकाणी घेऊन जायचंय. अजय दिघे यांचं देखील आम्ही मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो, कारण की दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्यांना ओळखलं जातं आणि एक उत्कृष्ट, एक मित्र म्हणेन अव्वल दर्जाचे आयोजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते अजय दिघे. त्यांचं देखील आम्ही मनाच्या अंतकरणापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो, कारण की पारितोषिक त्यांच्या माध्यमातून लागलं गेलं होतं. पुन्हा एकदा आम्ही फलंदाज इमाम आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी आपण या ठिकाणी यायचं. इमाम या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरतोय. मी आयोजकांना विनंती करतो. इमाम हा ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आणि ओमकार जिनगरे एक चांगला खेळाडू आहे, ऑलराऊंडर खेळाडू, त्याने कालचा दिवस गाजवला. त्याच्या शुभाचे या ठिकाणी त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब सुपूर्द केला जातोय. दोन्ही ग्रेट खेळाडू आहेत दहिवली टीमचे आणि चांगली बॅटिंग केली इमामनं. शुभेच्छा असतील इमाम तुम्हाला पुढील वाटचालीसाठी. आणि ऋषभसाठी पारितोषिक या ठिकाणी दिलं गेलंय ते अजयजी दिघे.
आणि 1000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी जमा केलं जात आहे. हेमंत यांना, ज्यांनी 21 बॉल मध्ये